जवळपास 1 तास झालाय मॅग्नेट करून ठेवलं आणि इकडे असा कांदा घेतला। याच्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करूया। आता थोडंसं मीठ टाकूया, त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया। आता हे आपण अशा प्रकारे व्यवस्थित गरम करून घ्या। गव्हाचं पीठ साइडनी लावायचं म्हणजे ते स्मोक। नमस्कार, मी वैभव दिवान, वेलकम टू माय चॅनल। सो आज 11 फेब्रुवारी 2024। तर आज संडे असल्यामुळे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये चिकन बिर्याणीची रेसिपी आणि कशी बनवतो आम्ही घरी दाखवणार आहे। सो चला मी तुम्हाला आता चिकन बिर्याणी आम्ही कशी बनवतो आमच्या घरी ती तुम्हाला दाखवतो। सो चिकन बिर्याणीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिकन आम्ही मॅग्नेट करून ठेवलंय। जवळपास 1 तास झालाय मॅग्नेट करून ठेवलं आणि इकडे असा कांदा घेतलाय आणि कढईमध्ये आता तेल घेतलं थोडंसं आणि इकडे हा राईस थोडासा कच्चा पक्का आम्ही शिजवून घेतला आहे। सो आता एक टोमॅटो पण घेतले आपण आणि सर्वप्रथम कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये कांदा परतून घेऊया। किती वेळ परतायचा तर 15 ते 20 मिनिटं कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊ। आणि इकडे आपल्या चिकनला मस्त पाणी सोडलंय, मॅग्नेट केलेलं आहे ते। आपला कांदा परततो आणि इकडं आलं लसूण पेस्ट, आलं लसूण आणि कोथिंबीर, आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट घेतली। तो कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया। कांदा परतता आपण इकडे टोमॅटो कापून घेऊया। 4 टोमॅटो घेतले, 4 टोमॅटो घ्यायचे। इकडे आपला राईस असा कच्चा पक्का शिजवून घेतला आहे। आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूया, परत व्यवस्थित परतून घेऊया। गोष्ट सांगायची विसरून गेलो, ह्या चिकनला मॅग्नेट करताना आपण त्याच्यामध्ये दही, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि बिर्याणी मसाला यांचं आणि थोडंसं मीठ एवढं आपण यांचं मिश्रण करून याला जवळपास 1 ते 1.5 तास आपण मॅग्नेट करून ठेवलं होतं। आणि त्यामुळे ना आता पाणी सोडलंय, बघा दिसतंय तुम्हाला पाणी सोडलंय चिकनने। आणि पाणी सोडल्यावर समजून जायचं किती व्यवस्थित त्या मसाले त्याच्यामध्ये मुरले। तर आपला कांदा व्यवस्थित परतून झालाय। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करूया। अजून 5 मिनिटं टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊन याच्यावर एक आपण झाकण ठेवून वाफ देऊ टोमॅटोला। टोमॅटो मस्त आपले शिजून झाले। आता याच्यामध्ये आपले घरगुती मसाले ऍड करू। काय काय टाकायचं? लाल तिखट, काळा मसाला, गोडा मसाला आहे का? गोडा मसाला आणि किचन किंग मसाला आणि बिर्याणी मसाला ह्याच्यात टाकलेला मॅग्नेट करताना बिर्याणी मसाला आपण याच्यातच टाकला होता। सो याच्यात टाकायची परत काही गरज नाही। याच्यात आपण आता हे मसाले व्यवस्थित मिश्रण करून घेऊया। आणि हा कुठला आहे? हा स्पेशल कोल्हापुरी मसाला आहे, स्पेशल। कुठून? इचलकरंजीहून आणला होता। इचलकरंजीहून आणला होता। सीमा मागच्या महिन्यात इचलकरंजीला गेली होती ना, तर तिची
एक बहीण आहे, ती घरगुती असे मसाले बनवतात. सो आणि हे आपलं खोबऱ्याचं वाटण, हे 2 चमचे टाकूया आपण. फक्त खोबरं आहे काय? नाही, कांदा लसूण आलं खोबरं कोथिंबीर. कांदा लसूण आलं खोबरं कोथिंबीर याचं वाटण केलं होतं सीमाने, तेही याच्यात मिक्स केलं. व्यवस्थित घालून घेऊया. कलर छान आला आता. सो आता वेळ आली याच्यामध्ये चिकन ऍड करायची. सो आता आपण चिकन ऍड करूया. 3 पावशेर चिकन घेतलं होतं आम्ही. अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो तांदूळ आणि 3 पावशेर चिकन. व्यवस्थित परतून घेऊया त्याला. राईस थोडा हाफ डन करायचा आहे. पूर्ण असं आहे नको, कोरडा कोरडा वाटला पाहिजे, एकदम कोरडा. याच्यात सर्वात महत्वाचं आता थोडंसं मीठ टाकूया. सो चिकन असं थोडंसं लटपट करून घ्यायचं आहे. किती 15 मिनिटं ठेवायचं का? परत 15 ते 20 मिनिटं याला आपण वाफ देऊया. सो आता 15 मिनिटं आपण याला वाफ देऊ. आपलं चिकन शिजोपर्यंत आपण आहे ना राईस एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि असा मोकळा करायचा आहे त्याला. तर गॅस मंद आचेवर ठेवा म्हणजे ते व्यवस्थित शिजेल. इकडे प्लेटमध्ये राईस पूर्ण काढून घेऊया. वीस ते 25 मिनिटं झाले. आपण चिकन आता बघूया शिजलंय का. सो चिकन व्यवस्थित शिजलेलं वाटतंय, शिजले व्यवस्थित. आणि तोपर्यंत इकडे आम्ही हा सुक्का कांदा परतून घेतला तव्यावर. इकडे राईस असा आपण काढून घेतला होता आणि खाण्याचे कलर आहे ना ग्रीन आणि रेड असे घेतले आम्ही. आणि कोथिंबीर घेतली थोडीशी. आणि आता थोडे खाण्याचे कलर या राईसमध्ये आपण टाकूया. तर आपल्या भाजीला मस्त उकळी फुटली आहे आणि व्यवस्थित शिजले आता चिकन आपलं. आता कढईला सर्वप्रथम आपण तूप लावून घेऊया. अशा प्रकारे तूप लावायचं आहे. आणि राईस टाकायचा आहे त्याच्यामध्ये. सो रेड पण आपण घेतलेला कलर तो असा टाकायचा आहे. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता हे आपण आहे ना लेयरची बिर्याणी करतोय, त्याच्यामुळे ही फर्स्ट लेयर आपली. थोडासा आपण जो तळून घेतलेला कांदा होता तो थोडा थोडा इकडे टाकायचा आहे त्याच्यावर. आणि आता चिकनचे पीस टाकूया त्याच्यावर. आणि आपण इकडे कोळसा घेतला होता, चारकोल, त्याला थोडंसं गरम करून घेऊया. तोपर्यंत इकडे आपण लेयर लावूया. आता ही आपली फर्स्ट लेयर चिकन टाकूया. ही आपली सिंगल लेयरची आहे. इकडे आपला थोडासा गरम करायला ठेवला आहे. अशा प्रकारे पूर्ण आपली भाजी टाकून घ्यायची त्या राईसवर.
आपलं सर्व चिकन, आपली ती भाजी जी होती ती सर्व टाकून झाली. आता परत याच्यावर अशा प्रकारे राईस टाकायचा आहे उरलेला. व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्याला. आणि आता याच्यावर परत थोडा कलर टाकूया आपण. कलर जास्त यूज करू नका मित्रांनो, कारण हा आरोग्यासाठी घातक आहे. थोडासा यूज करायचा. आणि आता त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया. आपण जो भाजून घेतलेला कांदा आहे परत तो त्याच्यावरून टाकूया. आपले कोळसा इकडे व्यवस्थित झाला आहे. याच्यामध्ये अशी एक मधोमध आहे ना वाटी ठेवा आणि आपण जो हा कोळसा आहे ना तो याच्यावर ठेवायचा आहे आणि साईडनी आहे ना थोडं तूप सोडायचं अशा प्रकारे. तूप आपलं गावरान घेतलं तर अतिउत्तम. कोळसा अशा प्रकारे व्यवस्थित गरम करून घ्या. तो अशा प्रकारे याच्यावर ठेवायचा आहे. त्याच्यावर थोडंसं आपण लवंग टाकलं आणि हा स्मोक जो आहे लगेच टाकून अशा प्रकारे ठेवायचा आहे. गॅसवर ठेवूया ते. आणि याच्यावर वजन काहीतरी ठेवूया. गॅस परत लावायचा आहे. मंद आचेवर गॅस ठेवा यावेळेस. सो आता हे किती वेळ ठेवायचं आहे ना? अर्धा तास आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. असं गव्हाचं पीठ साईडनी लावायचं म्हणजे ते स्मोक आतल्या हातच राहील आणि आपली बिर्याणीला छान असा स्मोकी फ्लेवर येईल. अशी लावायची साईडनी म्हणजे ते लिक्विड होणार नाही स्मोक. आणि आता जर तुमच्या घरी लोखंडी तवा असेल तर एक काढून याच्यावर आपण एक लोखंडी तवा ठेवूया आणि याच्यावरही कढई ठेवायची. सो आता अर्धा तास याला मंद आचेवर सोडून देऊया आपण आणि बघूया अर्ध्या तासानंतर आपली बिर्याणी कशी होते ते. तर आपला अर्धा तास झाला आहे. बघूया बिर्याणी झाली का ती. आपण जे पीठ लावलं होतं ना ते व्यवस्थित काढून घेऊया आता. अशी आपली बिर्याणी फायनली रेडी झाली आणि मस्तपैकी स्मोकी बिर्याणी आपली रेडी झाली. स्मोक मस्त येतो त्याचा. तर चला आता आपण पटकन जेवायला घेऊया. तर चला आता पटकन जेवायला घेऊया. सोबत कोशिंबीर, इकडे चिकन बिर्याणी स्मोकी फ्लेवर. चला. तर चिकन बिर्याणीचा हा व्लॉग तुम्हाला संडे स्पेशल कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा.